Hello everyone. Very good morning and welcome to our YouTube channel that is Concept Builder for UPSC आणि MPSC. आजची डेट आहे 2 एप्रिल 2025 आणि याच्यामध्ये आपण डेली रेडीमेड नोट्सच्या पर्स्पेक्टिव्हनं प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं जे काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स असतील आयदर फ्रॉम UPSC आणि MPSCचा जो काही नवीन आपला पॅटर्न चेंज झालेला आहे तर त्या पर्स्पेक्टिव्हनं आपण आर्टिकल डिस्कस करणार आहोत. पहिल्या आर्टिकलचा कंटेक्स्ट आहे इंडिया US ट्रेड डील हायलाइट्स. तर बेसिकली ह्या आर्टिकलमध्ये काय करण्यात आलेलं आहे, युनायटेड स्टेट ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हने काय केलं होतं माहिती आहे का, की काही दिवसापूर्वीनं इंडिया आणि USA जे काही ट्रेड रिलेटेड डिस्टॉर्शन्स वगैरे आहेत किंवा इंडियाच्या रिलेटेड जे काही USA कन्सर्न्स वगैरे आहेत ना, तर त्याच्या रिलेटेड रिपोर्ट पब्लिश करण्यात आला होता. ठीक आहे. तर ह्या रिपोर्टमध्ये त्यांनी काय केलं होतं की डिफरंट जे कन्सर्न्स आहेत USA विथ रिस्पेक्ट टू द रिलेशनशिप विथ इंडिया रिगार्डिंग द ट्रेड, तर याच्यामध्ये त्यांनी काय करण्यात आलेलं आहे, डिफरंट सेक्टर्समध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स वगैरे असतील, त्याच्यानंतर मेडिकल डिव्हायसेस वगैरे असतील, त्याच्यावर इंडिया काय करतं की प्राईस कॅपचं जे काही पॉलिसी वगैरे आहे तर ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न वगैरे करतं. तर तशा पर्स्पेक्टिव्हने याच्यामध्ये काय करण्यात आलं होतं की कन्सर्न्स रेज करण्यात आले होते. तर बेसिकली हे जे इम्पॉर्टंट कन्सर्न्स आहेत ना, तर हे कोणकोणत्या सेक्टर्समध्ये आहेत आणि ते कशामुळे, तर आपण ते बघूया. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने या आर्टिकलमध्ये एवढा कंटेक्स्ट नाही आहे, जास्त याचा कंटेक्स्ट काय की मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं आहे. आणि ज्यावेळेस आपण GS2 इंटरनॅशनल रिलेशन स्टडी करतो त्याच्यामध्ये बायलॅटरल रिलेशन्सचा जो टॉपिक आहे इंडिया आणि US तर त्या कंपोनंटच्या पार्टमध्ये जो काही एक इम्पॉर्टंट पार्ट आहे ट्रेडचा, म्हणजे बाकीचे जे काही कंपोनंट्स असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल इकॉनॉमी असेल, डिफेन्स वगैरे असेल, टेक्नॉलॉजी वगैरे असेल, तर याच्यापैकी जो ट्रेडचा जो पार्ट आहे ना त्याच्यामध्ये जे काही कन्सर्न्स आहेत तर ते किंवा ह्या आर्टिकलमध्ये जे काही पॉईंट्स वगैरे आहेत ना, तर तुम्ही काय करू शकता, ज्यावेळेस इंडिया आणि USच्या रिलेटेड ट्रेड रिलेटेड जे काही चॅलेंजेस वगैरे त्या ठिकाणी मेन्शन्स करायचे असतील तुम्हाला रायटिंगमध्ये, तर तुम्ही हे कन्सर्न्स त्या ठिकाणी मेन्शन्स वगैरे करू शकता. ठीक आहे. पहिली तर त्यांनी काही कन्सर्न्स रेज केलेला आहे. युनायटेड नेशन ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं आहे की इंडियामध्ये जे कंटिन्युअस इंटरनेटचं शटडाऊन होतं म्हणजे डिफरंट रिझन्समुळं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आयदर ज्यावेळेस कम्युनल व्हायलन्स वगैरे होत असेल तर त्यावेळेस गव्हर्नमेंट काय करतं की सेक्शन 144चा इम्पोज करून त्या ठिकाणी काय करतं की इंटरनेट शटडाऊन वगैरे करतं, किंवा जे काही दुसरे रिझन्स वगैरे असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल पुअर इन्फ्रास्ट्रक्चरच्या पर्स्पेक्टिव्हनं सुद्धा काय होतं की अशा प्रकारची जी काही सिमलेस कनेक्टिव्हिटी वगैरे आहे तर ती हॅम्पर होते. तर अशा प्रकारच्या रिपीटेड इंटरनेट शटडाऊनमुळे काय होतं की ई कॉमर्सचा जो बिझनेस आहे तर त्याच्यामध्ये काय होतं की डिस्ट्रप्शन क्रिएट वगैरे होत असतात, किंवा तो बिझनेस जो आहे ना हा सिमलेसली चालू शकत नाही. हा त्यांचा एक मेन कन्सर्न्स आहे. दुसरा कन्सर्न्स त्यांनी रिपोर्टमध्ये रेज केलेला आहे. एक तर म्हणजे काय की डेअरी आणि ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड जे काही इंडियन गव्हर्नमेंटचे इम्पोर्ट रूल्स आहेत, म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट बाहेरच्या कंट्रीकडनं ज्यावेळेस इम्पोर्ट वगैरे करतं विथ रिस्पेक्ट टू द डेअरी आणि ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड, तर ते स्ट्रिक्ट इम्पोर्ट पॉलिसीज वगैरे आहेत डेअरी आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड. म्हणजे याच्यामध्ये काय करतं की जे काही नॉन GMO सर्टिफिकेशन वगैरे आहेत तर ते डिमांड करत असतं अशा प्रकारच्या इम्पोर्टमध्ये, ज्याच्यामध्ये USचा चार्जेस काय आहे की इंडियन मार्केट जे आहे ना एक डिस्टॉर्शन मार्केट फील्ड क्रिएट करतं. म्हणजे बाकीचे जे काही सप्लायर्स वगैरे म्हणजे फॉरेन कंट्रीज ज्या वगैरे आहेत जे इंडियामध्ये जर एक्सपोर्ट वगैरे करत असतील तर त्याच्यामुळं काय होतं की त्यांच्या डेअरी आणि ॲग्रिकल्चर इम्पोर्ट्स रूलमुळं काय होतं की एक मार्केट डिस्टॉर्शन क्रिएट होतं. आणि इंडियाचा कन्सर्न्स काय की म्हणजे इंडिया याला काय काउंटर करतं माहिती आहे का की USच्या जे काही सबसिडीज वगैरे आहेत ना विथ रिस्पेक्ट टू द डेअरी आणि ॲग्रिकल्चर सेक्टर्समध्ये ज्या तिथल्या फार्मर्सला प्रोव्हाइड केले जातात तर कम्पॅरेटिव्हली इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं त्या खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत. ठीक आहे. कारण इंडियामध्ये पर्सेंटेज वाईज जर समजा नंबर ऑफ सबसिडीचे जे काही बेनिफिशरीज आहेत तर त्यांचा जर विचार केला तर हे जी अमाऊंट हा जो नंबर आहे तर हा सिग्निफिकंटली जास्त आहे कम्पेअर टू द अदर डेव्हलप्ड ज्या कंट्रीज ज्याच्याकडनं आपण काय करतो डेअरी आणि ॲग्रिकल्चर इम्पोर्ट्स त्यांच्याकडनं इम्पोर्ट्स वगैरे करत असतो. सिमिलरली म्हणजे न्यूझीलंडचा विषय झाला किंवा युरोपियन युनियनच्या ज्या काही इम्पॉर्टंट कंट्रीज आहेत त्यांच्याबरोबर म्हणा किंवा US बरोबर, तर कम्पॅरेटिव्हली ह्या काय कंट्री करतात माहिती आहे का, तिथे जे नंबर ऑफ बेनिफिशरीज किंवा फार्मर्स वगैरे येतात तर हे कम्पॅरेटिव्हली लेस आहेत. आणि त्या लेस नंबर असल्यामुळे ते काय करतात, त्यांना जास्त अमाऊंटमध्ये जी ॲक्च्युअल अमाऊंट वगैरे आहे किंवा जे बेनिफिट्स वगैरे तर जास्त अमाऊंटमध्ये प्रोव्हाइड वगैरे करू शकतात. हा त्यांचा कन्सर्न्स आहे. तर ते काय म्हणतात, इंडियामध्ये जे काही बेनिफिशरीज आहेत, नंबर ऑफ बेनिफिशरीज वगैरे आहेत ना, तर हे मार्केट डिस्टॉर्शन क्रिएट करतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्या काउंटरमध्ये इंडियन गव्हर्नमेंटचं काय म्हणणं आहे की अशा प्रकारच्या ज्या काही डेव्हलप्ड कंट्रीज वगैरे आहेत, फॉर एक्झाम्पल न्यूझीलंड असेल, US असेल किंवा युरोपियन युनियन वगैरे असतील, तर त्या ठिकाणी काय केलं जातं, हायर अमाऊंटमध्ये सबसिडीज त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे केल्या जातात कम्पेअर टू द इंडियन फार्मर. त्यानंतर नेक्स्ट कन्सर्न्स त्यांनी रेज केला होता विथ रिस्पेक्ट टू द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. बेसिकली त्यांचं USचं म्हणणं काय आहे
म्हणजे युनायटेड स्टेट ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह जे काही प्रायोरिटी वॉच लिस्ट आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, इंडियाला ह्या कॅटेगरीमध्ये प्लेस केलेलं आहे. म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या रिलेटेड, गव्हर्नमेंटच्या रिलेटेड जे काही रूल्स वगैरे क्रिएट करत असेल एखादं नेशन्स वगैरे, तर त्या बेसिसवर ते काय करत असतं, युनायटेड स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह, तर त्यांना डिफरंट लिस्टमध्ये किंवा डिफरंट कॅटेगरीमध्ये त्यांचं कॅटेगरायझेशन करत असतं. तर इंडियाला त्यांनी काय करण्यात आलेलं आहे, प्रायोरिटी वॉच लिस्टमध्ये त्यांनी ठेवलेला आहे. बेसिकली हा जो कन्सर्न्स आहे, तर त्यांचं म्हणणं काय आहे की इंडियामध्ये ज्या काही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज वगैरे आहेत, तर ह्या डोमेस्टिक जे सप्लायर्स आहेत किंवा डोमेस्टिक मार्केट्स आहेत, तर त्यांना अलाइन करतात आणि इंटरनॅशनल ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस वगैरे आहेत तर त्यांना ते अलाइन वगैरे करत नाहीत. त्याच्यामुळे काय होतं की त्यांचं जे ट्रेड डिस्टॉर्शन्स जे आहेत ना, ते मार्केट इंडियन मार्केट क्रिएट वगैरे करतं. किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज जे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रेडमार्क असेल किंवा जे काही बाकीचे जे काही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज वगैरे असतील, त्याच्यामध्ये त्यांना प्रोटेक्शन्स त्या ठिकाणी मिळत नाही, असं नाही त्यांचा कन्सर्न्स आहे फॉरेन कंट्रीजचा. तर त्याच्या अगेन्स्टमध्ये इंडियाचा कन्सर्न्स त्यांनी काय मेन्शन्स केलेला आहे की फॉर एक्झाम्पल हा एका साईडला सोव्हर्निटीचा इश्यू ते रिप्रेझेंट करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियन गव्हर्नमेंटचा जो काही ॲग्रिकल्चर म्हणा, हेल्थ म्हणा किंवा डिजिटल गव्हर्नन्समध्ये म्हणा, जो डोमेस्टिक सप्लाय आपण त्यांना प्रोव्हाइड करत असतो, म्हणजे इंडियन मॅन्युफॅक्चर्सला वगैरे, तर ती रिप्रेझेंट काय करते की इंडियाची इकॉनॉमिक सोव्हर्निटी रिप्रेझेंट करते. त्याच्या अगेन्स्टमध्ये अशा प्रकारच्या जे काही डेव्हलप्ड कंट्रीज वगैरे असतात, तर त्यांचं म्हणणं काय असतं की जे ग्लोबल ट्रेड नॉर्म्स वगैरे येतात, तुम्ही त्यांना काय करायचं की अलाइन करण्याचं त्यांचं एक्सपेक्टेशन वगैरे असतं. पण या ठिकाणी दोन इश्यू एक महत्त्वाचे आहेत किंवा दोन म्हणजे जे काही कन्सर्न्स आहेत त्यावेळेस काय करायचं, इंडियाला बॅलन्स करण्याची गरज आहे. एका साईडला काय की सोव्हर्निटी म्हणजे इकॉनॉमिक सोव्हर्निटीच्या पर्स्पेक्टिव्हनं जे काही डोमेस्टिक सप्लायर वगैरे असतील किंवा डोमेस्टिक मॅन्युफॅक्चर्स वगैरे असतील, त्यांचेसुद्धा इंटरेस्ट त्या ठिकाणी अलाइन करणं गरजेचं आहे किंवा त्यांचेसुद्धा इंटरेस्ट जे आहेत ना, ते हार्म न होऊ देणं हे इम्पॉर्टंट आहे. आणि दुसऱ्या साईडला काय की वर्ल्डमध्ये जे काही ग्लोबल ट्रेड नॉर्म्स वगैरे असतील, तर त्यांनासुद्धा अलाइन करणं गरजेचं आहे, हे ह्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तिसरी गोष्ट याच्यामध्ये मेन्शन्स करण्यात आलेली आहे किंवा आपण ज्याला नेक्स्ट कन्सर्न्स असं म्हणूया, जे काही मेडिकल डिव्हायसेस वगैरे तर त्याच्यावर इंडियाने काय करण्यात आलेलं आहे, प्राईस कॅप प्रोव्हाइड करण्यात आले. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये जर आपण एखादा स्टेंट म्हणजे काय की ज्यावेळेस आर्टरीज वगैरे ब्लॉक वगैरे होतात, तर त्यावेळेस त्या ठिकाणी एक मेश त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते. हे ब्लॉकेज दूर करण्यासाठी त्याला काय म्हणतात, स्टेंट असं म्हणतात. सिमिलरली जे काही डिफरंट इम्प्लांट्स वगैरे असतील, म्हणजे दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मेडिकल डिव्हायसेस वगैरे, जे आपण काय करतो की फॉरेन कंट्रीजमधनं इम्पोर्ट वगैरे करत असतो. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल नी इम्प्लांट वगैरे असेल किंवा हिप जॉईंटच्या रिलेटेड इम्प्लांट्स वगैरे असतील, तर त्याच्यावर इंडियन गव्हर्नमेंटनं अशा प्रकारच्या मेडिकल डिव्हायसेसवर एक प्राईस कॅप एस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे. ही प्राईस कॅप एस्टॅब्लिश करण्यात आल्यामुळं सर्टन लिमिटच्या किंवा सर्टन अमाऊंटच्या वर त्यांना ती प्राईस वाढवता येत नाही. तर ह्यामुळं सुद्धा काय होतं की जे काही फॉरेन मार्केटमधले जे काही मॅन्युफॅक्चरर्स किंवा सप्लायर्स वगैरे तर त्यांच्यामुळे सुद्धा काय होतं की त्यांना तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं प्रॉफिट त्या ठिकाणी युटिलाइज करता येत नाही. सिमिलरली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं काही दिवसापूर्वी म्हणजे 2020मध्ये डेटा लोकलायझेशनच्या रिलेटेड एक रूल्स क्रिएट केले होते. तर त्यांचं असं म्हणणं होतं, जे काही डिजिटल पेमेंटच्या मार्फत जो डेटा क्रिएट वगैरे होईल, तर त्याच्यामधनं स्टोरेज वगैरे असेल, तर ते इंडियन गव्हर्नमेंटच्या टेरिटरीमध्येच त्याचं स्टोरेजचं लोकेशन असलं पाहिजे, अशा प्रकारचं मॅन्डेट RBIच्या रूलमध्ये करण्यात आलं होतं. तर ह्या रूलच्या अगेन्स्ट त्यांचा एक कन्सर्न्स आहे. ते काय म्हणतात की जे काही ऑपरेशनल फ्लेक्झिबिलिटी आहे किंवा इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड क्लायमेट्स वगैरे आहे, तर इंडियामध्ये तेवढं ते प्रॉपर त्यांना मिळत नाही. त्यामुळं अशा प्रकारचं जे काही लिमिटेशन्स वगैरे आहेत, तर इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या पद्धतीनं जे काही इन्व्हेस्टमेंट येणार आहे, अशा प्रकारच्या डाटा स्टोरेजच्या रिलेटेड म्हणा किंवा डिजिटल स्ट्रक्चरच्या रिलेटेड किंवा इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड, तर ते काय करतं, हार्म करतं. सिमिलरली इंडिया काय करतं माहिती आहे का की फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस फूड वगैरे इम्पोर्ट वगैरे करायचं असेल किंवा बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड जे काही प्रोडक्ट्स वगैरे असतात, त्यांना जर अप्रुव्हल वगैरे प्रोव्हाइड करायचं असेल, तर ते काय करतं की अशा प्रकारच्या अप्रुव्हलमध्ये डिले करतं. त्याच्यामुळे काय होतं की जी काही प्रोसेस वगैरे असेल ती स्लो होते. आणि ही प्रोसेस स्लो झाल्यामुळे काय होतं की अल्टिमेटली जे ट्रेड रिलेशन्स जे आहेत किंवा जे काही बिझनेस वगैरे तो याच्यामधून अफेक्ट होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. सिमिलरली दुसरी गोष्ट काय की जे काही जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स वगैरे, तर त्यांना काय करतं, याच्यामध्ये लिमिटेड अप्रुव्हल प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे इंडियन गव्हर्नमेंटनं. ठीक आहे, त्यामुळं बेसिकली याच्यामध्ये ज्यावेळेस म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड फूड्स वगैरे असतील किंवा बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड जे काही प्रोडक्ट्स वगैरे असतील, तर त्या साईडला जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की दोन ठिकाणी ज्यावेळेस आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीची राईट ज्यावेळेस आपण इश्यू ज्यावेळेस कन्सिडर केला होता, त्यावेळेस आपल्याला एका साईडला सोव्हर्निटी आणि दुसऱ्या साईडला ग्लोबल ट्रेड नॉर्म्स, ह्या दोन गोष्टीवर आपल्याला बॅलन्स करायचं असतं. सिमिलरली ज्यावेळेस आपण जेनेटिकली मॉडिफाईड फूड्स किंवा बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड प्रोडक्ट्स वगैरे असतील, त्या ठिकाणी सुद्धा काय करायचं, या ठिकाणी जे काही
प्रिकॉशनरी प्रिन्सिपल्स वगैरे असं आहेत. एका साईडला इंडियन गव्हर्नमेंट काय करतं माहिती आहे का, अशा प्रकारच्या प्रिकॉशनरी प्रिन्सिपल्सला महत्त्व देतं, कारण त्याचे जे काही इम्पॅक्ट्स वगैरे आहेत किंवा निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस वगैरे तर ते आपल्याला लॉंग टर्ममध्ये आपण ते आणखी स्टडी वगैरे केलेले नाहीत, किंवा अशा प्रकारचे कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत ना ते किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट देतं ते आपल्याला अशा प्रकारच्या जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्समधनं येण्याची शक्यता वगैरे असते. ठीक आहे, कारण ऑलरेडीच अशा प्रकारच्या क्रॉप्समध्ये काय केलेलं असतं, जेनेटिक मॉडिफिकेशन्स केलेलं असतं, त्यामुळे त्याचे वी कॅन नॉट डिनाय इट्स निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस. हा इंडियन गव्हर्नमेंटचा अप्रोच आहे. दुसऱ्या साईडला अशा प्रकारच्या जे काही डेव्हलप्ड कंट्रीज वगैरे असतात किंवा जे काही बायोटेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स कंट्रीज वगैरे असतात त्यांचं म्हणणं काय असतं की सायन्स बेस्ड जे काही रेग्युलेशन्स वगैरे असतील तर ते इम्पोज केलं इम्पॉर्टंट असेल याच्यापेक्षा की प्रिकॉशनरी अप्रोच गव्हर्नमेंट ज्यावेळेस इम्पोज करतं त्यापेक्षा. ठीक आहे, त्यानंतर लास्ट कन्सर्न्स या आर्टिकलमध्ये मेन्शन्स करण्यात आलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू द सॅटेलाइट पॉलिसी. या सॅटेलाइट पॉलिसीच्या रिफॉर्मच्या पर्स्पेक्टिव्ह त्यांचं म्हणणं आहे की इंडियन गव्हर्नमेंटनं ओपन स्काय पॉलिसीला सपोर्ट करणं किंवा त्याच्यामध्ये चेंजेस करणं गरजेचं आहे. बेसिकली हे ओपन स्काय रिफॉर्म्स म्हणा किंवा ओपन स्कायज पॉलिसी काय सजेस्ट करत असतं, म्हणजे जे काही सॅटेलाइटच्या रिलेटेड म्हणजे फॉर एक्झाम्पल लॉन्चिंग साईट्स वगैरे असतील तर त्यामध्ये फॉरेन प्लेअरला एंट्री वगैरे प्रोव्हाइड करणं याला काय म्हणतात, ओपन स्काय पॉलिसी असं म्हणतात. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय करण्यात आले त्या ठिकाणी मेन्शन्स करण्यात आलेले. एक जस्ट फॉर रिव्हिजन मी तुम्हाला 2-3 याच्यामध्ये लाईनमध्ये समजून सांगतो की याच्यामध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट कन्सर्न्स युनायटेड स्टेट रिप्रेझेंटेटिव्हच्या बॉडीनं त्या ठिकाणी रेज केले. एक तर काय की प्रॉपर इंटरनेट शटडाऊन कंटिन्युअसली होतं, त्यानंतर डेअरी आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट इम्पोर्ट रूल्स आहेत तर तीन त्यामध्ये स्ट्रिक्ट रूल्स आहेत. त्यानंतर इंडियानं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या रिलेटेड जे काही मार्केट आहे किंवा जे काही रूल्स किंवा रेग्युलेशन्स वगैरे तर त्यांना रिग्युलराईज केलेलं नाही आहे, आणि ग्लोबल ट्रेड एक्सपेक्टेशन जे आहेत ना त्या पद्धतीने त्यांचे जे काही पॉलिसीज वगैरे तर त्यांनी मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये केलेलं नाही आहे. सिमिलरली मेडिकल डिव्हाइसेस वगैरे त्याच्यावर त्यांनी काय केलेलं आहे, इंडियन गव्हर्नमेंटनं प्राईस कॅप इम्पोज केलेला आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जे काही डेटा लोकलायझेशनची रिक्वायरमेंट आहे ते सुद्धा काय करतं, बिझनेसेसना हॅम्पर करतं. सिमिलरली जेनेटिकली मॉडिफाईड फूड्स असतील किंवा बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड जे काही प्रोडक्ट्स वगैरे असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा अप्रूव्हल प्रोव्हाइड करण्यासाठी ती प्रोसेस जी आहे ती ही टाईम कन्झ्युमिंग आणि स्लो प्रोसेस आहे. आणि लास्ट कन्सर्न जे होता विथ रिस्पेक्ट टू द सॅटेलाइट पॉलिसी, ज्याच्यामध्ये ओपन स्काईज पॉलिसीला इंडियन गव्हर्नमेंटने अप्रूव्हल प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे असं ह्या आर्टिकलमध्ये म्हणलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे. बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की ऑपरेशन ब्रह्माच्या रिलेटेड आहे. रिसेंटली जे काही म्यानमार आणि थायलंडमध्ये 7.7 मॅग्निट्यूडचा जो अर्थक्वेक हिट झाला होता तर त्याच्याच रिस्पॉन्समध्ये इंडियन गव्हर्नमेंटचं जे ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स आणि डिझास्टर रिलीफच्या रिलेटेड जे काही ऑपरेशन्स आहे त्यालाच गव्हर्नमेंटनं काय नाव दिलेलं आहे, ऑपरेशन ब्रह्मा नाव दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे एक्झाममध्ये विचार करण्याची शक्यता काय आहे, कारण अशा प्रकारचे जे काही आधीचे ऑपरेशन्स वगैरे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल वेस्ट एशियामध्ये जे काही स्टुडंटला रिटर्न करण्याचे ऑपरेशन्स वगैरे असेल किंवा नेबरिंग कंट्रीज वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल बांगलादेशमध्ये जे काही इंडियन ऑपरेशन्स चालवलं होतं किंवा नॉर्थ ईस्टमध्ये जे काही ऑपरेशन्स चालवले होते, ठीक आहे, सूर्यकिरण वगैरे असेल किंवा जे काही ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स प्रोव्हाइड करण्यात आलं होतं ज्यावेळेस मालदीव्समध्ये वॉटर क्रायसिस क्रिएट झालं होतं, तर अशा प्रकारचे एका साईडला त्या ऑपरेशनचं नाव, ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं ऑपरेशन ब्रह्मा, आणि दुसऱ्या साईडला काय प्रोव्हाइड करतात की कशाच्या रिलेटेड हे ऑपरेशन्स वगैरे आहे. तर हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स आधी एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळं हे जे ऑपरेशन ब्रह्मा आहे तर हे लक्षात ठेवायचं कशाच्या रिलेटेड आहे, हे इंडियन गव्हर्नमेंटचं ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स आणि डिझास्टर रिलीफ ऑपरेशन आहे विथ रिस्पेक्ट टू द अर्थक्वेक हिट म्यानमार आणि जे थायलंडच्या रिलेटेड जे काही डिझास्टर्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं त्याच्या रिस्पॉन्समध्ये आपण काय करण्यात आलेलं आहे, रिलीफ मटेरियल जे आहे ना त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. बेसिकली या आर्टिकलमध्ये काय मेन्शन्स करण्यात आलेलं आहे की महाबोधी टेम्पलच्या रिलेटेड एक डिस्प्यूट होता तो ह्या आर्टिकलमध्ये मेन्शन्स करण्यात आलेला आहे. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, प्रिलिममध्ये ज्यावेळेस आपण हिस्ट्रीचा स्टडी वगैरे करतो तर अशा प्रकारचे जे काही टेम्पल्स वगैरे असतात किंवा त्याच्या रिलेटेड जे काही आर्किटेक्चर्स असोसिएटेड वगैरे असतात किंवा हिस्ट्री त्याच्या रिलेटेड जी काही असोसिएटेड असते तर ती एक्झाममध्ये विचारण्याची शक्यता आहे. डिस्प्यूट म्हणजे काय, बेसिकली सुरुवातीला कसं होतं माहिती आहे का की बिहार गव्हर्नमेंटनं एक लॉ क्रिएट करण्यात आला होता, ठीक आहे, त्याला म्हणतात बुद्धगया टेम्पल ॲक्ट 1949. तर ह्या बुद्धगया टेम्पल ॲक्ट 1949मध्ये त्यांनी काय करण्यात आलं होतं की काही इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स प्रोव्हाइड करण्यात आले होते. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की टेम्पलचं जे काही मॅनेजमेंट आहे तर त्याच्या रिलेटेड एक कमिटी एस्टॅब्लिश करण्यासाठी त्यांनी असं सांगितलं होतं, म्हणजे टेम्पलचं मॅनेजमेंट ओव्हरसी करण्यासाठी एक कमिटी त्यांनी एस्टॅब्लिश करण्यात येणार आहे असं सांगितलं होतं. आणि ह्या कमिटीमध्ये टोटल 9 मेंबर असतील, त्याच्यापैकी 5 मेंबर्स जे असतील तर इन्क्लुडिंग
जो काही महंत वगैरे असेल तर ते हिंदूज असतील आणि बाकीचे जे काही 4 मेंबर्स असतील उरले तर ते असतील बुद्धिस्ट मेंबर. तर आणि त्यानंतर याच्या रिलेटेड जे काही म्हणजे सगळं जे काही एक्स ऑफिशियो चेअरमन असणार आहे, एक्स ऑफिशियो चेअरमन, तर हा ऑफिशियली हिंदू असला पाहिजे. आणि डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणून जे काही त्या म्हणजे बुद्धगया डिस्ट्रिक्टचे जे काही कोणी डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स असतील आणि ते जर हिंदू वगैरे असतील तर ते एक्स ऑफिसो चेअरमन म्हणून काय होतील, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट त्या ठिकाणी एक्स ऑफिसो चेअरमन म्हणून त्या कमिटीचे चेअरमन म्हणून त्या ठिकाणी ॲक्ट होतील. ठीक आहे. तर अशा ह्या कन्सर्न्समध्ये म्हणजे ह्या लॉनं काय झालेलं आहे, याच्यामध्ये हिंदूची जी काही सुपेरियरिटी आहे किंवा मेजॉरिटी आहे ती याच्यामध्ये एस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे. आणि सिमिलरली जो एक्स ऑफिसो चेअरमन जो आहे तो याच्यामध्ये मेन्शन्स करण्यात आलेला आहे. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हा हिंदू असेल तर तो काय होईल की ॲटोमॅटिकली तो चेअरमन त्या ठिकाणी म्हणून एस्टॅब्लिश करण्यात येईल. तर बुद्धिस्ट लोकांचं याच्यामध्ये काय म्हणणं आहे की ही जी सुपेरियरिटी आहे विथ रिस्पेक्ट टू द हिंदूज, तर ही एक्सक्लुजन ते ही काढायला पाहिजे. म्हणजे याच्यावर एक्सक्लुझिव्हली बुद्धिस्ट लोकांचं कंट्रोल असायला पाहिजे, कारण ही जी साईट आहे ही बुद्धाच्या रिलेटेड असोसिएटेड आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. तर हाच बेसिकली डिस्प्यूट आहे ज्याच्या कंट्रोलवरनं, म्हणजे जी काही कमिटी वगैरे आहे तर त्याच्या कमिटीमध्ये कोणाचा कंट्रोल असायला पाहिजे, तर त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं याच्यामध्ये डिस्प्यूट आहे. आता त्याच्यानंतर इंडियन गव्हर्नमेंटचा 1991ला एक ॲक्ट इम्पॉर्टंट त्या इंडियन गव्हर्नमेंटनं पास करण्यात आला होता. त्या ॲक्टला म्हणतात प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट. ठीक आहे. तर ह्या प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टमध्ये ना एक इम्पॉर्टंट क्लॉज आहे. तर हे इम्पॉर्टंट क्लॉज काय सांगतं माहिती आहे का, दिस क्लॉज प्रिव्हेंट चेंजेस इन रिलिजियस कॅरेक्टर ऑफ प्लेसेस ऑफ वर्शिप ॲज दे एक्झिस्टेड ऑन 15 ऑगस्ट 1947. म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला जे काही रिलिजियस प्लेसेसचं जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असेल किंवा जे काही कॅरेक्टर्स असेल ना, तर ते याच्यापासून काय करतं, हे प्रिव्हेंट करतं चेंज करण्यापासून. ठीक आहे. तर रिलिजियस कम्युनिटीमध्ये डिस्प्यूट्स क्रिएट होणे म्हणून ते काय करतं, अशा प्रकारचं प्रोव्हिजन त्या ठिकाणी प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट 1991मध्ये त्या ठिकाणी इम्पोज करण्यात आलं होतं. तर हे ॲक्ट काय करतं माहिती आहे का, की हा जो ॲक्ट आहे ना म्हणजे बिहार गव्हर्नमेंटचा 1949चा, तर त्याचं जे काही कमिटीचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा कंपोजिशन वगैरे आहे ना ते चेंज करण्यापासून ते प्रिव्हेंट करतं. तर हा मेन कन्सर्न्स त्यांचा आहे. आणि करंटली हा जो लॉ आहे ना, तर हा सुप्रीम कोर्टमध्ये सुपरविजनसाठी त्या ठिकाणी त्यांनी बुद्धिस्ट काउन्सिलनं काय करण्यात आलं होतं की हा चॅलेंज केला होता आणि रिव्ह्यूसाठी तो सुप्रीम कोर्टमध्ये आहे. फिल्मच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे की हे महाबोधी जे टेम्पल आहे ते इम्पॉर्टंट आहे. ह्या महाबोधी टेम्पलचं जर आपण हिस्ट्री जर बघितली तर हे बेसिकली बिहारमधलं बोधगया नावाचं जे प्लेस आहे तर त्या ठिकाणी हे एस्टॅब्लिश आहे. याच्यामध्ये ह्या प्लेसला सिग्निफिकन्स काय आहे, ज्यावेळेस म्हणजे प्रिन्स सिद्धार्थानं या ठिकाणी काय करण्यात आलं होतं, 589 BCला त्या ठिकाणी एनलाइटमेंट अचीव करण्यात आलं होतं. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं, बुद्धगयाला जे पीपल ट्री होतं त्या ठिकाणी बसून त्यांनी काय केलं होतं, एनलाइटमेंट अचीव केली होती. आणि ही कधी अचीव करण्यात आली होती, 589 BCला. आणि त्याच्यानंतर त्यांचं जे काही ट्रान्सफॉर्मेशन होतं फ्रॉम प्रिन्स सिद्धार्थ टू गौतम बुद्ध आहे, त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी बघायला मिळतं. ह्या साईटला जर रिकग्निशन जर बघितलं किंवा कल्चरल सिग्निफिकन्स बघितला तर युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून सुद्धा याला दर्जा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. हिस्टॉरिकल जर याच्यामध्ये बॅकग्राऊंड जर बघितलं तर बेसिकली म्हणजे प्रायमरीली ह्या साईटचं जे काही एस्टॅब्लिशमेंट असेल किंवा कन्स्ट्रक्शन वगैरे असेल तर ही एम्परर अशोकानं ही साईट बिल्ड केली होती 3rd सेंचुरी BCE. ठीक आहे. याचं जर ओरिजिनल कोणी जर कन्स्ट्रक्शन केलं असेल किंवा याला जर बुद्धगया टेम्पलला जर बिल्ड केलं असेल तर ते एम्परर अशोकाने यांनी बिल्ड केलं होतं. त्याच्यानंतर जे काही डायनेस्टीज वगैरे होत्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल गुप्ता डायनेस्टी असेल किंवा पाला रुलर्स वगैरे असतील, त्यांनी सुद्धा काय केलं होतं त्याच्यामध्ये डिफरंट कॉम्प्लेक्सेस वगैरे असतील किंवा त्याचं रिस्टोरेशन किंवा मेंटेनन्स रिलेटेड जे काही वर्क्स वगैरे असतील तर ह्या डायनेस्टीने गुप्ता आणि पाला डायनेस्टीने सुद्धा ते कॅरिड आउट केलं होतं. त्याच्यानंतर जसं तुम्हाला मी सांगितलं की 1590मध्ये काय झालं होतं, एक शिवेट मॉन्क होते महंत घमंडीगिरी नावाचं, त्यांनी काय केलं होतं त्या ठिकाणी बुद्धगया मठ नावाचं एक त्या ठिकाणी एक इन्स्टिट्यूट एस्टॅब्लिश वगैरे केली होती. तर हिंदूचा कंट्रोल त्या ठिकाणी एस्टॅब्लिश झाला होता त्यावेळेसपासून. आणि बाकीचा जो काही तुम्हाला इम्पॉर्टन्स मी त्या म्हणजे डिस्प्यूटचा जो कंटेक्स्ट सांगितला की 1949ला त्याच्यानंतर बुद्धगया टेम्पल ॲक्ट एस्टॅब्लिश करण्यात आला होता, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने कंपोजिशन वगैरे आहे आणि ते हिंदूच्या साईडनं ते झोकलेलं आहे. आणि यांचा जो बुद्धिस्टची जी डिमांड आहे ते काय म्हणतात माहिती आहे का, अशा प्रकारचं जे काही एक्सक्लुजन आहे तर ते बुद्धिस्ट कंट्रोलमध्ये असलं पाहिजे असं या आर्टिकलमध्ये मेन्शन्स करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. प्रेमच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला विचार जाण्याची शक्यता वगैरे काय आहे की बुद्धगया टेम्पलच्या रिलेटेड विचार म्हणजे महाबोधी जे टेम्पल आहे किंवा बोधगया टेम्पल आहे त्या ठिकाणी विचार जाण्याची शक्यता आहे. एकतर याचा सिग्निफिकन्स काय आहे आपण आताच बघितलं
की प्रिन्स सिद्धार्थाचं या ठिकाणी काय काय होतं की एनलाइटमेंट त्या ठिकाणी अचीव केलं होतं आणि एनलाइटमेंट अचीव केल्यानंतर त्यांना गौतम बुद्ध म्हणून त्या ठिकाणी रिकग्निशन्स मिळालं होतं. सिमिलरली ही युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून सुद्धा याला रिकग्निशन मिळालेलं आहे. आणि त्याचं जर कन्स्ट्रक्शन बघितलं तर एम्परर अशोका यांनी 3rd सेंचुरीमध्ये याचं कन्स्ट्रक्शन केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे इंडिया आणि चिलीच्या रिलेशनशिपबद्दल. म्हणजे बेसिकली या आर्टिकलचा कंटेक्स्ट जर बघितला त्यांचे जे काही म्हणजे प्राईम मिनिस्टरचे जे काही काउंटर पार्ट्स आहेत चिलियन प्राईम मिनिस्टर ते इंडियाच्या व्हिजिटवर आहेत. तर त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं न्यूजपेपरमध्ये 1 ते 2 इम्पॉर्टंट आर्टिकल्स आले होते विथ रिस्पेक्ट टू द इंडिया आणि चिलीच्या रिलेशनशिपबद्दल. तर ज्याच्यामध्ये जो काही इम्पॉर्टंट डेटा आहे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण तो बघूया. ह्या आर्टिकलमध्ये म्हणजे त्यांनी असं ॲग्री करण्यात आलेलं आहे, ज्यावेळेस ही बायोलॅटरल मीटिंग वगैरे झाली तर त्यांनी इंडिया आणि चिलीच्या गव्हर्नमेंटनं असं ॲग्री करण्यात आलं जे काही कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंटच्या रिलेटेड जे काही टॉक्स वगैरे असतील तर ते आपण याच्यानंतर काय करूया स्टार्ट करूया किंवा त्याच्या रिलेटेड निगोशिएशन्स आपण काय करूया स्टार्ट करूया. याच्यामधनं आपल्याला एक गोष्ट काय लक्षात येते माहिती आहे का की एक्झाममध्ये ना की अशा प्रकारच्या ज्या काही फॅक्ट्स वगैरे असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया आणि चिलीमध्ये अशा पद्धतीनं क्वेश्चन विचार जाण्याची शक्यता वगैरे आहे की इंडिया आणि चिली रिसेंटली हॅव साईन किंवा ऑलरेडी हॅव्हिंग कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट. म्हणजे ट्रेडच्या पर्स्पेक्टिव्हने इंडिया आणि चिलीमध्ये आधीपासून कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट वगैरे अशा पद्धतीने सुद्धा क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. पण आपल्याला ह्या स्टेटमेंटवरून लक्षात येतं की आता त्याचे निगोशिएशन स्टार्ट होत आहे आणि हे निगोशिएशन सक्सेसफुल झाल्यानंतर काही दिवसांनी ही ॲग्रीमेंट इंडिया आणि चिलीमध्ये साईन होणार आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट. म्हणजे आपल्याला याच्यामुळे काय करतं की इंडिया आणि चिलीमध्ये ट्रेड रिलेटेड अशा पद्धतीची कशाही प्रकारची ॲग्रीमेंट वगैरे नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये जर कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंटच्या रिलेटेड जर फोकस एरिया बघितला तर त्यांनी काही इम्पॉर्टंट फोकस एरिया किंवा जे काही निगोशिएशन ज्याच्यावर होणार आहे तर ते डिसाईड केलेलं आहे. याच्यामध्ये क्रिटिकल मिनरल्स आहेत, त्याच्यामध्ये लिथियम आणि कॉपर त्यांनी एक एरिया त्या ठिकाणी डिफाईन केलेला आहे. त्यानंतर फूड सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हने एक एरिया डिफाईन केलेला आहे. सिमिलरली डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर तो सुद्धा एक एरिया डिफाईन केलेला आहे. त्यानंतर रिन्युएबल एनर्जी, रेल्वे, स्पेस, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग तर हे बाकीचे जे काही एरियाज वगैरे आहेत फोकस एरिया त्याच्यावर त्यांचा फोकस असणार आहे. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी महत्त्वाचं काय की हा जो क्रिटिकल एरिया आहे आणि लिथियम आणि कॉपरच्या पर्स्पेक्टिव्हने ते एक इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट काय डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणजे क्रिटिकल मिनरलच्या पर्स्पेक्टिव्हनं जर बघितलं तर चिलीचा सिग्निफिकन्स काय आहे म्हणजे अशा प्रकारचे जे काही लिथियम आणि कॉपर जे क्रिटिकल मिनरल्स आहेत तर त्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे रिझर्व्स आहेत वर्ल्डमध्ये जे रिझर्व्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिलीमध्ये सापडतात. आणि हे जे रिझर्व्स वगैरे आहेत किंवा लिथियम आणि कॉपर जे आहे ना तर हे इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सच्या ज्या काही बॅटरीज वगैरे असतील किंवा क्लीन एनर्जी टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये म्हणा ज्याच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अशा प्रकारचे क्रिटिकल मिनरल्स उपयोगाचे असतात तर त्या ठिकाणचा साठा जो आहे ना चिलीचा तर तो इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहे. कारण जे काही ग्लोबल सप्लाय चेन आहे तर त्याच्यावरचं काय आहे की म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियाचा जो डिपेंडन्स आहे ना तर पर्टिक्युलरली हा चायनावर आहे आणि ही स्ट्रॅटेजिक ॲटॉनॉमी इंडियाची ब्रेक करण्यासाठी म्हणजे स्ट्रॅटेजिक डिपेंडन्स जो आहे इंडियाचा हा एका सिंगल कंट्रीवरनं ब्रेक करण्यासाठी काय की अशा प्रकारच्या ज्या काही ॲग्रीमेंट येतात त्या फ्रुटफुट राहतील. ठीक आहे. म्हणजे एनर्जीच्या पर्स्पेक्टिव्हनं सिमिलरली चिलीला काय म्हणलेलं आहे गेटवे ऑफ अंटार्क्टिका सुद्धा म्हणलेलं आहे. कारण त्यांची जी काही जिओग्राफिकल प्रॉक्झिमिटी आहे म्हणजे चिलीचं जर आपण लोकेशन जर कन्सिडर केलं तर हे लॅटिन अमेरिकामध्ये येतं. ठीक आहे. तर हा लॅटिन अमेरिकाचा जो पार्ट आहे ना तर त्या ठिकाणी हे चिलीच काय की हा पूर्ण चिलीचा एक पार्ट आहे आणि अंटार्क्टिका इथनं जवळ आहे त्याच्यामुळे त्याला काय म्हणलेलं आहे गेटवे ऑफ अंटार्क्टिका असं म्हणलेलं आहे. आणि त्यांचं जे काही इम्पॉर्टंट पोर्ट आहे त्या ठिकाणी पुटना एरेनाज म्हणून PUT पुटना एरेनाज तर एक त्यांचं इम्पॉर्टंट पोर्ट जे ना तर ते सुद्धा काय करू शकतं म्हणजे जे काही रिफ्युलिंगच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे असतील किंवा फूड सप्लायच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज वगैरे असतील म्हणजे इंडियाचं जे काही अंटार्क्टिकावरचे जे काही फ्युचर मिशन्स वगैरे असतील तर त्या पर्स्पेक्टिव्हनं चिलीचं कॉपरेशनसुद्धा इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे त्यांना काय म्हणलेलं आहे चिलीला गेटवे ऑफ अंटार्क्टिका असं म्हणलेलं आहे. त्यानंतर ट्रेडच्या पर्स्पेक्टिव्हनं इंडिया आणि चिलीमध्ये जर आपण म्हणजे डेटा जर आपण कन्सिडर केला तर आपल्याला अशा लक्षात येतं ज्या काही 13 किंवा 14च्या कंट्रीज आहेत साऊथ अमेरिकेमध्ये तर त्यापैकी चिली जी आहे ना तर ही 5th लार्जेस्ट इंडियाची ट्रेडिंग पार्टनर आहे व्हेन कम्पेअर्ड विथ लॅटिन अमेरिकन कंट्रीज. याच्यामध्ये ट्रेडच्या पर्स्पेक्टिव्हनं डेटा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. हा जो डेटा आहे ना बायोलॅटरल ट्रेडच्या पर्स्पेक्टिव्हनं तो एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. मेजर इम्पोर्ट किंवा इंडियाचा जे काही इम्पोर्टचा जो पर्स्पेक्टिव्ह तो याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. इंडिया चिलीकडनं मेजरली काय इम्पोर्ट करतं माहिती आहे का जे काही कॉपर ओर्स असतील किंवा त्यांचे जे काही कॉपरच्या रिलेटेड कॉन्सन्ट्रेट्स जे असतील तर ते इम्पोर्ट करतं.
त्यानंतर कॉपरच्या रिलेटेड स्क्रॅप्स असेल किंवा मॉलिबिडियम ओर्स जे असेल ना ते काय करतं इंडिया त्यांच्याकडनं इम्पोर्ट करतं. तर हे इम्पोर्टच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इंडिया चिलीकडनं जास्तीत जास्त काय इम्पोर्ट करतं, कॉपर ओर किंवा कॉपर कॉन्सन्ट्रेट किंवा कॉपर स्क्रॅप्स आणि मॉलिबिडियम नावाचं जे काही मिनरल्स असतं ते काय करतं इंडिया चिलीकडनं इम्पोर्ट करत असतं. त्यानंतर इम्पॉर्टंट याच्यामध्ये एक फॅक्ट प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. जसं तुम्हाला मी आता सांगितलं होतं, चिली वन ऑफ द लार्जेस्ट रिझोर्स ऑफ लिथियम आणि कॉपर. तर लिथियमच्या पर्स्पेक्टिव्हने आतापर्यंत आपण चिलीकडनं लिथियम त्या ठिकाणी इम्पोर्ट करण्यात आलेलं नाही आहे. ज्यावेळेस ही कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड रिलेटेड पार्टनरशिप किंवा ॲग्रीमेंट वगैरे होईल तर हे दोन्ही जे इम्पॉर्टंट मिनरल्स वगैरे आहेत किंवा क्रिटिकल्स मिनरल्स आपण ज्याला म्हणतो लिथियम किंवा कॉपर, तर ते आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी इम्पोर्ट करू शकतो. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे की चिली जो आहे हा इंडियाचा 5th लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर आहे ज्यावेळेस आपण लॅटिन अमेरिकेला कन्सिडर करतो. त्यानंतर इंडियाचे जे काही मेजर इम्पोर्ट्स आहेत चिलीकडनं त्याच्यामध्ये कॉपरच्या रिलेटेड कॉपर ओर असेल किंवा कॉपर कॉन्सन्ट्रेट असेल किंवा कॉपर स्क्रॅप असेल आणि मॉलिबिडियम ओर आपण काय करतो चिलीकडनं इम्पोर्ट करतो. त्यानंतर लिथियमच्या पर्स्पेक्टिव्हने जर विचार केला तर इंडियानं आत्तापर्यंत चिलीकडनं लिथियम इम्पोर्ट केलेलं नाही आहे, फक्त काय करतं की कॉपर इम्पोर्ट करतं. त्यानंतर वर्ल्डमध्ये जर समजा स्ट्रॅटेजिक जर त्यांचा इम्पॉर्टन्स बघितला चिलीचा, तर जसं मी तुम्हाला सांगितलं ज्या काही क्लीन एनर्जी रिलेटेड टेक्नॉलॉजीज वगैरे असतील किंवा इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सच्या ज्या काही बॅटरीमध्ये कंपोनंट्स असतील तर त्याच्यामध्ये लिथियम आणि कॉपरचं सिग्निफिकन्स आहे आणि चिलीमध्ये त्याचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिझर्व्ह जे किंवा ज्याला आपण साठवे असं म्हणतो तर ते सापडतात. ठीक आहे, तर हे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट पॉईंट्स याच्यामध्ये आहेत. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर आपल्याला GS2मध्ये ज्यावेळेस आपण इंटरनॅशनल रिलेशन स्टडी करतो आणि इंटरनॅशनल रिलेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं ज्यावेळेस आपण बायलॅटरल रिलेशन 2 कंट्रीची स्टडी करतो तर त्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहे. एक तर काय होईल माहिती आहे का, इंडिया आणि चिलीचे जे काही ही ॲग्रीमेंट झाल्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट झाल्यानंतर जे काही साऊथ कॉपरेशन आहे, कारण दोन्हीच्या कंट्रीचं जर आपण लोकेशन बघितलं म्हणजे थर्ड वर्ल्ड कंट्री ज्याला आपण म्हणतो किंवा नॉर्थ आणि साऊथ आपण ज्यावेळेस वर्ल्डला डिवाईड करतो, नॉर्थ काय रिप्रेझेंट करतं, डेव्हलप्ड कंट्री रिप्रेझेंट करतं आणि साऊथ जे वर्ल्ड आहे ते काय रिप्रेझेंट करतं, डेव्हलपिंग कंट्रीज रिप्रेझेंट करतं. तर हे जे साऊथ कॉपरेशन आहे तर ह्या अशा प्रकारचा इकॉनॉमिक जी काही पार्टनरशिप ॲग्रीमेंट आहे त्याच्यानंतर स्ट्रेंथन होणार आहे. दुसरी गोष्ट काय की जिओपॉलिटिकली जे काही सिग्निफिकंट लॅटिन अमेरिकाचं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांच्याकडे जे काही रिसोर्सेस वगैरे तर ते इंडियाला सुद्धा त्या इंडियाच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी रिसोर्सेस वगैरे लागणार आहे. आणि तिसरी गोष्ट जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांचा जो काही जिओग्राफिकल प्रॉक्झिमिटी आहे टुवर्ड्स द अँटार्क्टिका, तर त्याच्यामुळे त्यांना काय म्हणलेलं आहे, गेटवे ऑफ अँटार्क्टिका सुद्धा असं म्हणलेलं आहे. जे काही सायंटिफिक फ्युचरमध्ये रिसर्च वगैरे असतील इंडियाचे रिसर्च किंवा अँटार्क्टिका रिलेटेड जे काही कॉपरेशन वगैरे असेल तर त्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा चिलीचा एक सिग्निफिकन्स आर्टिकलमध्ये मेन्शन्स करण्यात आलेला आहे. त्यानंतर इंडिया आणि चिली हे दोघं पण काय करतात माहिती का, वर्ल्ड लेवलला जे काही इन्स्टिट्यूशन वगैरे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल वगैरे असेल त्याच्यामध्ये जॉईंटली रिफॉर्म करण्यासाठी याच्यामध्ये प्रेज करतात किंवा ते म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की युनायटेड नेशनची जी काही युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे त्याच्यामध्ये रिफॉर्म होणं गरजेचं आहे. इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण जर हे रिलेशनशिप किंवा स्टडी जर केले तर आपल्याला असं लक्षात येतं की चिलीमध्ये लिथियम आणि कॉपरचे जे काही रिसोर्स वगैरे आहेत तर हे इंडियाचे एनर्जीचं जे काही ट्रान्झिशन वगैरे आहे किंवा एनर्जीचं जे काही डिपेंडन्स आता होणार आहे म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलवर म्हणा किंवा त्यांचे बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग वगैरे असतील किंवा क्लीन एनर्जीच्या रिलेटेड जे काही टेक्नॉलॉजी वगैरे असतील तर त्याच्यामध्ये हा डिपेंडन्स इम्पॉर्टंट वगैरे आहे. ही पार्टनरशिप जी आहे ना तर बेसिकली जे काही रेझिलियंट ग्लोबल सप्लाय चेन जी आहे ना तर ती स्ट्रॉंग करण्यासाठी सुद्धा काय करते माहिती आहे का की हेल्पफुल ठरते. आणि इंडियाचा जो काही ओव्हर डिपेंडन्स आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल चायनावर इंडियाचा डिपेंडन्स वगैरे आहे तर तो सुद्धा काय होतो रिलीव्ह करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी मदत ठरते. त्यानंतर जसं मी तुम्हाला प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं पॉईंट बघताना सांगितलं होतं की डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या पर्स्पेक्टिव्हनं सुद्धा म्हणजे जसं हा काय आहे की इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं स्ट्रॉंग पॉईंट आहे, जसं क्रिटिकल मिनरल्स जे आहेत ना की हे चिलीच्या पर्स्पेक्टिव्हनं स्ट्रॉंग पॉईंट आहे. तर इंडियाचं जे काही डेव्हलप झालेलं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे आहे तर ते सॉफ्ट पॉवर म्हणून सुद्धा या बायलॅटरल रिलेशनशिपमध्ये ॲक्ट होऊ शकतं. म्हणजे इंडियानं जो काही एक्सपिरियन्स अचीव्ह केलेला आहे विथ रिस्पेक्ट टू द डिजिटल पेमेंट तर ते आपण काय करणार आहोत आपला एक्सपिरियन्स त्यांच्याबरोबर शेअर करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे ही इंडियाची काय करते की लिडरशिप शो करते ग्लोबल डिजिटल गव्हर्नन्सच्या पर्स्पेक्टिव्ह.